नमस्कार, मी ऋतुजा शिंदे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पुणे स्टेशन येथील बाबासाहेबांच्या प्रतिमेला पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध मंडळे आणि राजकीय नेत्यांनी आपल्या या महानेत्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बाबासाहेबांच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय पुणे स्टेशन येथील त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी लोटला होता. तसेच विविध मंडळांनी बाबासाहेबांच्या जीवनाविषयी नव्या पिढीला माहिती व्हावी यासाठी पुस्तके वाटप, झाडे लावा झाडे जगवा यासाठी वृक्ष वाटप आणि अन्नदान असे विविध उपक्रम राबवून आंबेडकर जयंती साजरी केली. तसेच विविध ठिकाणी भव्य अशा मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढण्यात आल्या. डॉक्टर आंबेडकरांना समान नागरी कायदा हीच खरी आदरांजली असेल असे मत मिलिंद एकबोटे यांनी व्यक्त केले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणाऱ्या समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. संविधानात कायद्यापुढे सर्व समान आहेत असा उल्लेख आहे, परंतु स्वातंत्र्यानंतरही त्याची योग्य रीतीने अंमलबजावणी होऊ शकली नाही असा आरोपही त्यांनी केला. एकबोटे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला एकत्रित बांधण्याचे काम केले. सर्वांना समान कायदा लागू करण्यात आला असून कायद्यापुढे सर्व समान आहेत असा त्यात उल्लेख आहे, पण त्याची योग्य अंमलबजावणी होऊ शकली नाही. यामुळे अल्पसंख्याकांची लोकसंख्या वेगाने वाढत असून ही बाब राष्ट्रीय एकात्मतेला घातक ठरणारी आहे असेही एकबोटे म्हणाले. ते पुढे म्हणाले, सध्या भारत माता की जय या घोषणेबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. विशेषतः अल्पसंख्याकांचा नेता म्हणून घेणाऱ्या ओवेसींनी ही घोषणा देण्यास असहमती दर्शविली आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे वाद उफाळून येत आहेत. भारताच्या संविधानात अनुच्छेद 51(अ) मध्ये मूलभूत कर्तव्यात राष्ट्रहितासाठी नागरिकांना घोषणा देण्यास बंधनकारक राहतील असे नमूद केले आहे. मात्र ओवेसींना त्याचा विसर पडला असावा. भारत माता की जय ही स्वातंत्र्य लढ्यातील घोषणा होती. लक्षावधी देशभक्त ही घोषणा देत फासावर चढले आहेत. या घोषणा देणे म्हणजे स्वातंत्र्यातील आदर्शाची जोपासना करणे होय अशी घटनाकारांची इच्छा होती असेही एकबोटे यांनी सांगितले. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती पूर्वसंध्येला जल्लोषात साजरी करण्यात आली. 14 एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंतीचे औचित्य साधून पूर्वसंध्येला दत्तवाडी परिसरातील नागरिकांनी हा जयंती सोहळा मोठ्या जल्लोषात पार पाडला. यावेळी दत्तवाडी येथील आनंद मंडळाचे अध्यक्ष निखिल कांबळे यांच्या हस्ते आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि मेणबत्त्या पेटून बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच फुलांची आरास व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. यावेळी परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आणि नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत होतं. आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला बऱ्याच ठिकाणी मिरवणुका, बाईक रॅली काढण्यात आली. निखिल कांबळे, अध्यक्ष आनंद मंडळ. सर्वप्रथम सर्व जनतेला भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आनंद मंडळ दत्तवाडी यांच्या वतीने यावर्षी विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत. अजून 4 ते 5 दिवस
सामाजिक असे शैक्षणिक असे उपक्रम अजून राबवायचे आहेत। त्यानंतर यावर्षी 13 तारखेला आम्ही पुतळ्यास पुष्पहार घालून फटाक्याची आतषबाजी करून जयंती बाबासाहेबांची जयंती साजरी केली। तसेच आज 14 रोजी आम्ही दुपारी 125व्या जयंतीनिमित्त 125 वृक्ष वाटप करण्यात आले आनंद मंडळाच्या वतीने। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त तुम्हाला टी व्हीच्या माध्यमातून सर्वजण उपस्थित भारतातील सर्व तमाम जनतेला शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त दत्तवाडीच्या बसवा चौक या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। त्यानंतर एक छोटीशी मिरवणूक काढण्यात आली। शहरातील संघटित गुन्हेगारी रोखण्यावर भर देणार असल्याचं पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितलं। शहरातील संघटित गुन्हेगारी, गुंडांकडून जबरदस्तीने जमिनीचा ताबा घेणे, रस्त्यावर हाणामारी करून दहशत निर्माण करणे, साखळी चोरी अशा गुन्ह्यांना वचक बसावी आणि शहरातील प्रत्येक महिला आणि नागरिकांच्या मनात सुरक्षित असल्याची भावना निर्माण व्हावी, हेच आमचे उद्दिष्ट आहे। यापुढे आता माझे कामच बोलेल, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकारांना सांगितले। यावेळी सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्त CH वाकडे, उपायुक्त PR पाटील उपस्थित होते। रश्मी शुक्ला यांनी 31 मार्च रोजी पुण्याच्या पोलीस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली। त्यानंतर त्यांनी शहरातील गुन्हेगारी आणि वाहतुकीची समस्या जाणून घेतली। याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, नागरिकांच्या समस्या सोडविणे हे प्रथम कर्तव्य असून त्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे। पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांची दखल घेण्यात यावी, तक्रारीची शहानिशा करून गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात यावी, गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रथम माहिती अहवाल तक्रारदारांना द्यावा, अशा सूचना सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिल्या आहेत। तसेच शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या आवारातील फलकांवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचे रश्मी शुक्ला यांनी सांगितले। काही प्रिऑरिटी ठरवलेली आहे। ते पहिला आहे की लेट माय वर्क स्पीक। ते जे काही आम्ही काम करत आहे ते तुम्हाला कळेल की मी काय सांगू की मी अशा करणार आहे, ते जरी शक्य झाला तो बरं आहे, नाही झाला तरी आपण परत क्रिटिसाइज करणार। तर लेट माय वर्क स्पीक। आता जे 10 दिवसात जे काही मी माझे मनात आलेलं आहे तो मी आपल्याबरोबर शेअर करते। पहिलं जे आपल्या सगळ्यांना ते माझे जॉईंट कमिशनर सर्क्युलेट केला आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनला आता हे जे सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर डिस्प्लेवर असणार ते आपला मिळालेला असेल। ते एक पब्लिकसाठी आवाहन आहे की त्यांचा हक्क काय आहे ते डिसंकोचपणे जाऊन हे सगळ्यांना आपला मिळालेला आहे, ते जाऊन त्यांची तक्रार नोंद करू शकतात आणि FIRची कॉपी मिळणं त्यांचा हक्क आहे। ते प्रत्येक पोलीस ठिकाणी आता दर्शनी भागला हे जे नागरिकांसाठी सूचना आम्ही लावणार आहे तो काल ते पोलीस नोटीसला दिली आहे आणि ते जे प्रत्येक लोक आपला नंबर माझ्याकडे SMS करून द्या। जे मला असं वाटते की पुणे एक शांतिप्रिय शहर आहे, हे मेट्रोपॉलिटन आहे आणि यांची जे पॉप्युलेशन आहे हे नुसता मराठी पुरता नाही, ते प्रत्येक राज्याकडून लोक इथे आहे। ते पहिल्यांदा माझ्या आहे की पुणे येथे जे ऑर्गनाइज्ड क्राईम आहे आणि लँड ग्रॅबर्स आहे यांच्यावर आळा बसला पाहिजे। दुसरा महत्त्वाचा आहे की जे स्ट्रीट क्राईम आहे, स्ट्रीट क्राईमवर कंट्रोल असला पाहिजे, हे आमचा प्रयत्न राहील। तिसरा महत्त्वाचा जे महिलांची सुरक्षा हे पण फार महत्त्वाचा इश्यू आहे आणि महिलांना ते या आयुक्तालयाची हद्दीत ते सुरक्षित आहे असा त्यांना कळला पाहिजे।
आमचा प्रयत्न राहील की आमची विजिबल पोलिसिंग प्रत्येक ठिकाणी पोलीस दिसली पाहिजे. ते पोलीस दिसली की आपला असा कॉन्फिडन्स होतो की कोण उपलब्ध आहे. मी प्रत्येक पोलीस स्टेशनला DCPला सूचना दिली आहे. यांच्यासोबत मी स्वतः सांगितलेलं आहे की मला ते कोणी व्यक्ती कधी संपर्क करू शकतात. मी नंबरसुद्धा दिला आहे. याच्याबरोबर आपल्याकडे जे काही ट्रॅफिक रिलेटेड इश्यूज आहे त्यांच्यासाठी मी आता एक स्ट्रॅटजी प्लॅन करीत आहे की जे मेन वाहतुकीचे कोंडीचे ठिकाणी आहे तिथे आम्ही ते 16 तारीखपासून 3 ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे जिथे आम्ही पूर्ण दिवस 15 दिवस ट्रॅफिक रेग्युलेट करण्याचा प्रयत्न करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती कर्णबधिर विद्यार्थ्यांनी अनोख्या उपक्रमाने साजरी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती मोठ्या आनंदात साजरी केली जाते. पण पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात असलेल्या CR रंगनाथ निवासी कर्णबधिर विद्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती एका वेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचं 125 तास वाचन केलं जात आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य काय होतं, त्यांनी जीवनात कशा प्रकारे संघर्ष केला आणि त्यांनी स्वतंत्र लढा असेल, त्याचं संविधान असेल, या सर्व गोष्टींची माहिती या मुलांना झाली पाहिजे म्हणून हा उपक्रम केला असल्याचं शाळेच्या प्रमुखांनी सांगितलं आहे. या उपक्रमाची सुरुवात 6 एप्रिलला झाली असून 14 एप्रिलला 125 तास वाचन संपणार आहे. या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, संचालक यांनी सहभाग नोंदवला आहे. या अनोख्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त विश्वविक्रमी केकची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त समता दिन साजरा करण्यात आला. यासाठी 2150 किलो वजनाचा विश्वविक्रमी केक तयार करण्यात आला आहे. हा केक तयार करण्यासाठी 100 तास लागले. हा केक तयार करण्याच्या प्रक्रियेत सर्व धर्माचे 14 विद्यार्थी सहभागी झाले होते. 24 बाय 70 फूट असा या केकचा आकार आहे. या केकमध्ये अंड्याचा वापर करण्यात आला नाही. या केकचे वाटप 30,000 नागरिकांना करण्यात येणार आहे. या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात यावी अशी आशा महाराष्ट्र हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या केकचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 तास वाचनाचा उपक्रम मॉडर्न महाविद्यालयात राबवण्यात आला. यंदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 125वे जयंती वर्ष साजरे होत आहे. हे वर्ष साजरे करण्यासाठी महाविद्यालयाने हा उपक्रम राबविला. मात्र यामागेही गेली 4 ते 5 वर्षे हे महाविद्यालय बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अशा प्रकारे 14 तास वाचनाचा उपक्रम राबवत आहे. यामध्ये 80 ते 90 विद्यार्थी यंदा सहभागी झाले होते. यातील काही विद्यार्थ्यांनी स्वतःचा महाविद्यालयीन अभ्यास केला तर काहींनी बाबासाहेबांचे साहित्य वाचले. या उपक्रमातल्या विद्यार्थ्यांची चहा, नाश्ता आणि जेवणाची सोय महाविद्यालय करत असते. बाबासाहेबांचा 14 तारखेचा जन्म असल्यामुळे हा 14 तासांचा उपक्रम राबवला जात असतो. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील वाचन कौशल्याचा विकास व्हावा यासाठी हा उपक्रम महाविद्यालय राबवत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजारराव यांनी दिली.
माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.